नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला अबाउट दी Hyundai i20च्या नेक्स्ट जनरेशनबद्दल सांगणार आहे. सो या गाडीचे डिझाईन्स आउट झालेले आहेत आणि ही गाडी बाहेरच्या मार्केटमध्ये लॉन्चसुद्धा झालेली आहे. सो या गाडीच्या डिझाईन रिलेटेड खूप क्रिटिसिझम मिळालं या गाडीला इंडियन ऑडियन्सकडनं. सो याचबद्दल आपण बोलणार आहोत. सो व्हिडिओला सुरू करूया. सो या गाडीमध्ये तुम्हाला इंटरनॅशनल व्हर्जनमध्ये इंडियन व्हर्जन्समध्ये काही चेंजेस बघता येतील. जसे की इंटरनॅशनल व्हर्जनमध्ये या गाडीची लेंथ ही 4.2 मीटर्सची आहे, पण इंडियन व्हर्जनमध्ये ही गाडी 4 मीटरच्या अंडर ठेवण्यात येणार आहे. या गाडीचे इंटिरियर्स तुम्हाला प्रीमियम भेटतील. ही गाडी एक सेगमेंटमध्ये रिव्हॉल्युशन आणू शकते इंडियन मार्केटमध्ये, जर एक प्रॉपर प्राइसिंगमध्ये ही गाडी मार्केटमध्ये उतरली तर. त्याचबरोबर या गाडीमध्ये तुम्हाला बेस्ट टू बेस्ट ॲडास लेवलचे जे फीचर्स आहेत ते बघता येतील. त्या गाडीमध्ये तुम्हाला सेफ्टी फीचर्स भरपूर बघता येतील, प्रीमियम क्वालिटीचे इंटिरियर्स बघता येतील. माझ्या मते ही गाडी ॲज कम्पेअर्ड टू व्हेन्यूशी थोडी फार रिझेंबल करेल इंटिरियर्सनी, म्हणजे इंटिरियर्सची क्वालिटी वगैरे, इंटिरियर्समध्ये फीचर्स वगैरे हे सगळे या गाडीमध्ये व्हेन्यूशी रिझेंबल असतील. सो माझ्या मते ही गाडी इंडियन मार्केटमध्ये येऊन आग करू शकते, कारण याची फ्रंट लुक्स मला पर्सनली आवडले. साईड लुक्स पण बेटर आहेत. काही चेंजेस आहेत रिअरमध्ये, थोडी ह्या गाडीमध्ये चेंजेस करू शकते कंपनी. जर इंडियन मार्केटमध्ये लॉन्च करायचं असेल तर रिअरमध्ये चेंजेस करूनच लॉन्च करा, अशी एक माझी ॲडवाईस आहे आणि सगळ्यांचीच ॲडवाईस आहे. रिअरमध्ये थोडी टेल लाईट ब्रॉड ठेवली तर बेटर होईल. सो हे काही माझी रिॲक्शन आहे अबाउट दी Hyundai i20 न्यू जनरेशन.